पहलगामच्या हल्ल्यानंतर जो काही बदला आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने आणि आपल्या विशेष करून लष्कराने जो काही बदला घेतलेला आहे, जवळजवळ 9 ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून 9 ठिकाणी दहशतवाद्यांची जी तळं होती ती संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम आज आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या लष्कराचं, या जवानांचं आम्हाला सर्वांनाच मोठा अभिमान आहे. आणि तोच जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि खरोखरच आपल्या देशाला अभिमान वाटावा असा पंतप्रधानसुद्धा आपला हा नक्कीच जो पुढे आता हा ट्रेलर आहे म्हणून आपण बघितलं असेल, तर पुढे सुद्धा जाऊन आपल्याला अजून पाकिस्तानबद्दल जे काही करायचं आहे ते आपलं सरकार निश्चितपणाने करेल. पण ज्या जवानांनी एका हिमतीने पाकिस्तानमध्ये घुसून हे चांगलं कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभे आहे हे आम्ही दाखवण्यासाठी आज हा उत्साह आणि जल्लोषपूर्ण असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे. काल कुठेतरी श्रद्धांजली देण्यात आली पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांना, काय सांगतात? पाकिस्तानचं कामच आहे की दहशतवाद्यांना पोचणं. आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की 9 ठिकाणं होती आपली दहशतवादी तळं होती, अतिरेक्यांची तळं होती, त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं. भारतामध्ये घुसून कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण त्यांना संपूर्णपणे दिलं जात होतं. आणि त्याच्यामुळे वारंवार गेली अनेक वर्ष पाकिस्तान संपूर्णपणे हे कारवाया गुप्तपणे करत होते. आता ते उघडकीस आलेलं आहे आणि जनतासुद्धा त्यांची तिकडची जी आहे तीसुद्धा त्या गोष्टींसाठी त्यांना पाठिंबा देत आहे, सरकार पाठिंबा देत आहेत. आणि म्हणूनच आज त्यांना कुठेतरी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आणि निश्चितपणानं आपलं सरकार हे धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. त्याची पहिला ट्रेलर आपलं झालेलंच आहे. लवकरच दुसरा ट्रेलर होऊन लवकरच पाकिस्तानचा संपूर्ण बदला हा घेतला जाईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला सर्व सामान्य नागरिकांना आहे. खास करून 2 महिला जवानांनी ही मोठी कारवाई केली. खरोखरच या देशाला संपूर्णपणे अभिमान आहे. एक वायुसेना आणि एक जी मिलिटरी आपली सेना असते त्या ठिकाणच्या या 2 महिला अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कामगिरी आपल्या या देशाची सेवा करताना केलेली आहे. आणि जी मोहीम आखण्यात आली होती या मोहीममध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, चांगली कर्तबगारी त्या ठिकाणी झालेली आहे. त्याबद्दल त्यांचं खरोखरच एक कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांचं सर्वांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. सर, काल मॉक ड्रिल जागेवर घेण्यात आलेली होती, लोकांना सतर्क करण्यासाठी आवाहनही करण्यात आलेलं होतं, काय सांगता? आपण बघितलं असेल तर जवळ 50 ते 54 वर्षानंतर मला वाटतं पहिलं मॉक ड्रिल झालं होतं 1971. आणि त्याच्यानंतर जवळजवळ काल हे मॉक ड्रिल संपन्न झालं. आणि मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. त्यामध्ये जनतेने सुद्धा आणि त्यावर महापालिका प्रशासन या सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्यामुळे चांगलं यशस्वी असे मॉक ड्रिल पार पाडलेले. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 4 महिन्यात घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. कसं या बाबतीत आपण बघितलं असेल तर 4 महिन्यांमध्ये आपल्याला संपूर्णपणे अध्यादेश जाहीर करायचा आहे, कशा प्रकारचा कार्यक्रम असेल या प्रकारे सूचना निघतील. आणि त्याच्यानंतर या निवडणुका महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने घेणार आहे त्याचा अध्यादेश काढेल. आणि मला वाटतं या वर्षभरामध्ये या निवडणुका पार पडल्या जातील. आणि निश्चितपणाने आम्ही इथं सर्व तयारीत आहोतच. आणि नक्की पुन्हा एकदा या मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा आम्हाला मोठ्या डौलाने फडकवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तयारीत आहोत. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मॅडम, काय सांगाल? कुठेतरी सिंदूरचा बदला घेण्यात आलेला आहे, काय सांगाल? खरंच सिंदूरचा बदला घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी, की जे न्याय दिलेला आहे आणि ते नाव पण असं ठेवलं आहे सिंदूर. त्यामुळे भगिनींना ज्या दुःखातून गेलेल्या आहेत त्या दुःखाला न्याय भेटलेला आहे. आणि ह्याच्या पुढे असं कधी काय होणार असेल तर विश्वास आहे महिलांना की त्यांचा बाप, आता तर बापच बोलायला लागणार आहे, कारण बापच त्यांच्याबरोबर उभा आहे आपल्याला ही सहारा देण्यासाठी. मला एवढंच म्हणायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही जे कार्य केलं आहे त्याला सल्यूट आहे. आणि आपल्या जे सैनिक आहेत त्यांना मनापासून बहिणींचा आशीर्वाद असेल सर्वांचा आणि त्यांना कुठेही दुखापत होऊ नये हीच आई जगदंबाची प्रार्थना करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.